हो दादा, काल जी निवडणुकीतून काही उमेदवारांनी तुमच्या माघार घेतली त्यानंतर संजय राऊत यांनी टीका केली भाजपवर, पैसे वगैरे उधळले, सगळी टीका होती. त्यावर नितेश राणे यांनी बर्नॉलच दाखवला आणि चालू प्रेसमध्ये तो बर्नॉल दाखवला. याची गरज संजय राऊत नाही असं सांगितलं. असेल तुमच्याकडे तर असं बर्नॉल वगैरे दाखवून काही उत्तर होत नाही. त्याच्यामुळं जे संजय राऊत साहेब बोलले, ज्या पद्धतीनं सत्ता संपत्ती याचं मिसयूज आत्ताच्या घडीला देशात चालू आहे, महाराष्ट्रातही चालू आहे. जसं काल कोणते तरी नेते म्हणले की भारतीय जनता पार्टी असो, शिंदे गट असो, यांना निवडणुकाच नको आहे. आपण जो माणूस म्हणेल तो निवडून आला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. विरोधात सुद्धा कोणी उभं नाही राहिलं पाहिजे. खरं तर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं ठीक आहे, निवडणुकीत यश अपयश ही स्वतंत्र बाजू असते, परंतु निवडणुका लढल्या पाहिजे. हारणं जिंकणं स्वतंत्र विषय आहे. मतांची संख्या कमी असेल नाही तर जास्त असेल, म्हणून त्याला अशा पद्धतीनं मग तुम्ही कशासाठी आता नितेश राणे कशासाठी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार स्वतःच्या गाडीत घेऊन गेला. मग नितेश राणे खरं तर यांना एखादा साधा उमेदवार उभा राहतो त्याला वापस घ्यावा अशा पद्धतीने. याचा अर्थ तुमचं कुठंतरी पायाखालची वाळू सरकलेली आहे, तुमच्या मनात भीती आहे, म्हणून तुम्ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करताय. दादा, जिल्हा बँकेमध्ये आता महाविकास आघाडीचं महायुती असं चित्र दाखवलं जातं आणि यापूर्वी जिल्हा बँकेत असं कधी नव्हतं. एकत्र येऊन त्या बँकेच्या नाही, असाच प्रयत्न व्हावा. जिल्हा बँक ही काही राजकारणाचा अड्डा नाही. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारी काम करणारी ही बँक आहे. अशाच पद्धतीनं मागच्या जुने सगळे अध्यक्ष असतील, सुरेश पाटील असतील, रामकृष्ण बाबा असतील, जे कोणी अध्यक्ष होते यांनी अशाच पद्धतीनं ही बँक सांभाळलेली आहे. तिथं राजकारण कधीच झालेलं नाही, येणाऱ्या काळातही होऊ नये. आणि म्हणून मला असं वाटतं याच्यात महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे आपले राजकीय निवडणुकीत या सगळ्या गोष्टी होत राहील. परंतु जिल्हा बँकेत मला असं वाटतं शेतकऱ्यांचं हित प्राधान्यानं लक्षात देऊन तिथं राजकारणाचा अड्डा न करता तिथली निवडणूक व्हावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे. नाही झाली तर आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत. बाळमाने यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली, त्यानंतर आता राणे यांनीच त्यांना माघार घेण्यास लावली असं सांगितलं जात होतं. मात्र नारायण राणे यांनी बाळमानेवरच टीका केली की ते दर 5 वर्षांनी निवडणूक आली की असे निर्णय घेतात असं त्यांनी. मला माहिती नाही बाकी, परंतु नितेश राणेंच्या गाडीमध्ये बसून ते गेले याच्यातच सगळं काही दडलेलं आहे. जर अशा पद्धतीनं तुम्ही निवडून येता सगळं, आता तर मग कशाला बाळ मानेला गाडीत बसून फॉर्म वापस घ्यायला घेऊन जायचं? कशाला घेऊन जायचं? लढू द्यायचं ना. डोंगावकर यांची देखील ऐनवेळी माघार झाली आणि आता त्यांनी असं सांगितलं की पक्षाने जी माझ्यावर कारवाई केली ती अंबादास दानवे यांनी सांगितलं असावं, कारण मी ऐनवेळी माघार घेतली त्यामुळे त्याचा इगो हर्ट झाला असावा. नाही, मला तर माहित पण नव्हतं. मी सामनामध्ये वाचलं. कृष्ण डोणगावकर माझ्या संपर्कात होते. कृष्ण डोणगावकरांना त्यांची इच्छा होती, आम्ही म्हटलं होतं इलेक्शन लढण्यासाठी, आणि त्यांची पण इच्छा होती. म्हणजे काल सकाळपर्यंत होती, अचानक दुपारी 1-1:30 वाजता त्यांची इच्छा काहीतरी म्हणजे कारखान्याला नोटीस आली म्हणून मला असं या भीतीनं त्यांनी विड्रॉ केलेलं आहे, हे सत्य आहे. बाकी कारवाई बिरवाई तर मी पण सामनाचा ऑनलाईन संध्याकाळी बघितलं, त्यामुळे मी काही अशा भांगडीत पडत नाही. पक्षप्रमुख आहे असं कोणाचं ऐकून काही करत नाही. त्यांचा तरी विरोधकाला उभं द्यायचे नाही म्हणून दबाव तंत्राचा वापर केला जातो. 100%. आता आम्ही सांगत नाही कोण आलेले काही कोणाकोणाचे. आता समजा आमचे हे गणेश लोखंडे इथं बसलेले, आम्ही यांचं ऑलरेडी सबस्टिट्यूट फॉर्म भरलेला होता. पण ठीक आहे, आता फार सांगण्याची गरज नाही, परंतु अशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स वापरण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून झालेला आहे. या सगळ्या पद्धतीतून महाविकास आघाडी ठाकरे सेनेची विषय आपण कोणता झाला? एक ठिकाणचं झालं फक्त रत्नागिरीचं, बाकी सगळ्या ठिकाणी
आमचे उमेदवार उभे आहेत, सगळ्या ठिकाणी उभे आमचे उमेदवार. बाकीच्या पक्षाची तर ठीक आहे, आमचे ते सहकारी, पण त्यांचं तुम्ही कुठं कुठं काय काय बघा. त्या मानानं तुमचं लक्ष आमच्याच पक्षाकडे जास्त आहे, पण आमच्या एका उमेदवाराने केलं, बाकी आमचं काही तसं कुठंच काही नाही. आमचं जे काही आम्ही डिक्लेअर केले होते ते सगळे लढतात. आता एसटीचे दर वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसंच सूचक वक्तव्य देखील प्रताप सरनाईक यांनी केलं. इंधन दर वाढल्यामुळं एसटी तोट्यात चालली असं काय तुम्ही? एसटी कधी फायद्यात होते? एसटी काय फायद्यासाठी चालवली जाते का? एसटी जनतेच्या सेवेसाठी चालवली जाते. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं तिचं ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे एसटी काय धंदा करण्यासाठी नाही चालवली जात. त्याच्यावर जो काही तोटा असेल तो राज्य सरकारने एसटी महामंडळाने स्वीकारला पाहिजे. जनतेला कमीत कमी दरामध्ये सेवा दिली पाहिजे. एसटी काय धंदा करण्यासाठी नाही. जर धंदा करण्यासाठी एसटी असेल तर मग गरज काय आहे? बाकी प्रायव्हेट कंपन्यांना देता येईल ना, मग एसटीची गरज काय? त्याच्यामुळे मला असं वाटतं सरनाईक हे काय व्यावसायिक आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवसाय अँगलनेच बघतात ते. एसटी काय व्यवसाय अँगलने बघायची गरज नाहीये. राज्य सरकारने अशा पद्धतीनं इथं सबसिडी दिली पाहिजे एसटीला मोठ्या प्रमाणावर. वेगवेगळ्या याच्यामध्ये देतात, जिथं मागत नाही लोक तिथे देतात, इथे दिली पाहिजे. दादा, राज्याच्या 16,000 ग्रामपंचायतीचे निवडणूक हो, त्या पंचायतीमध्ये असलेले जवळपास 50,000 कर्मचारी 5 महिन्यापासून त्यांना पगार नाही. तर प्रश्न पडलाय की या सगळ्या निवडणुका का रखडवल्या जातात? काय असं होतं? त्यांचे पगार का नाही? खरं तर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रातला. 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पेंडिंग आहे. मधल्या काळात प्रशासक म्हणून काही सरपंचांना तिथल्या सरपंचांना संधी दिली, परंतु या सरपंचांना कोणताही अधिकार नाही, फक्त नाव आहे सरपंचाचं. आर्थिक अधिकार रुपयाचा सुद्धा नाही. सरपंचाशिवाय ग्रामसेवक सुद्धा 1 रुपया सुद्धा खर्च करू शकत नाही. पगारचं सोडा, पण एखादं आता पाण्याचं सध्या काळ आहे, उन्हाळ्याचा काळ आहे, एखादी मोटर खराब झाली ती दुरुस्त करायची, 500 रुपये द्यायचे तरी ग्रामपंचायत देऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती. परंतु सरकारला याच्यात घेणं देणं नाही. सरकारला तर विधान परिषदेचे लोक बिनविरोध निवडून आणण्यात घेणं देणं राहिलंय. खरं तर ही 14,000 ग्रामपंचायतीचा विषय अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा. एक तर निवडणुका जाहीर झाल्या पाहिजे, नाही तर अधिकार असणारा प्रशासक नेमला पाहिजे. सरपंच तोय, त्याला नका नेमू. कारण कसं आहे, राजकीय दृष्ट्या एखादा सरपंच राहील, त्याला निवडून यायची शाश्वती नाही राहील, त्याने मिसयूज केला या सगळ्या काळात. लक्षात घ्या, शासकीय अधिकाऱ्याला प्रशासक करा. त्या ठिकाणी सरकारने हे पावलं उचलली पाहिजे आणि ताबडतोब निवडणुका जाहीर केल्या पाहिजे. तर एका गाडीत प्रवास केला म्हणजे काय सगळं झालं अशातला काही भाग नाही. डिझेल टंचाईमुळे केला असेल. एकमेकांबद्दलची पदस्थितीसाठी जी महत्वाकांक्षा आहे ते संपत नाही. अशी कधी कोणाचीच संपत नसते, त्यांची कुठून संपणार? टोकाची दिसते आहे. कारण मला पालकमंत्री केलं नाही मग तू बोलले. मधल्या काळात तुमच्या बरोबर सत्तेत असताना, महाविकास आघाडी असताना एक मंत्री होते म्हणून यांचा तुम्ही वापर चालू होता. हे चालूच राहणार. जिल्हा परिषद कल्याण काळे यांनी असं सांगितलंय की बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून वरिष्ठ काही नेते, महायुतीचे नेते आणि आम्ही वरती बसलो होतो तशी चर्चा आहे. शेतकऱ्यांचे विषय त्यामुळे बिनविरोध व्हावी अशी त्यांची देखील इच्छा आहे. महाविकास आघाडीचे नेतेच बोलतात. मी भूमिका मांडली ना. तो जिल्हा बँक राजकारणात अड्डा होऊ नये, मी स्पष्ट भूमिका मांडली. जिल्हा परिषद मला असं वाटतं सूर्यकुमार जाऊन श्रेयस अय्यर कॅप्टन झाला तसंच आहे. त्यांनी काय फरक पडतो? काय बदलत नसते. तुम्ही जेव्हा तुझ्या कार्यक्रमामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र यावं असं म्हणले होते, तर त्यावर त्याला शिवसेनेकरता काय भावना आहे? मी बोललो ना, आता रिपीट काय त्याच्यात? मी बोललो आता त्याच्यात काय, 4दा बोललो मी आता सगळे. सध्या शिवसैनिकांच्या ते तुम्ही बघा आता, मला काय माहिती, मला नाही कोणी भेटलेलं.